ओके, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर नेक्स्ट टॉपिक आहे बघा, आपला कायनेटिक थेरी ऑफ गॅस चालू होता, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स वगैरे घेतले. आजचा टॉपिक आहे रियल गॅस आणि आयडियल गॅस. ठीक आहे, रियल गॅस आणि आयडियल गॅस. इतके दिवस आपण काय शिकत होतो? आयडियल गॅस शिकत होतो. आयडियल गॅस. ठीक आहे, यांची आपण काय करू, डिफरन्स बघू. की बाबा रियल गॅस कोणाला म्हणायचं, आयडियल गॅस कोणाला म्हणायचं. त्याच्यानंतर एक फॅक्टर येतो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड, तो काय असतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. मी तुम्हाला कायनेटिक थेरीचे पॉस्च्युलेट शिकवताना काही गोष्टी सांगितल्या होत्या. काय सांगितल्या होत्या? की बाबा काही अशा गोष्टी होत्या ज्या खोट्या ठरणार आहे म्हटलं होतं बघा. त्या काय ठरणार होतं, जसं वन बाय वन आपण वाटलं असतं याच्यातच घेऊ. जसं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की मी सांगितलं होतं बघा की व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. काय सांगितलं होतं? व्हॉल्यूम ऑफ गॅस इज, गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काय म्हणे आयडियल गॅसच्या पॉस्च्युलेटमध्ये निग्लिजिबल म्हणे, काहीच नाही. पण ते ॲक्च्युअलमध्ये निग्लिजिबल होतं का? नाही, ते निग्लिजिबल नव्हतं. तर एक का नंतर एक गोष्ट आपण बघूया. ठीक आहे, आयडियल आणि रियल शब्दातला शब्दशः अर्थ घेतला तर आयडियल म्हणजे एकदम आदर्शवादी, एकदम आयडियल. हा माणूस लय आयडियलिस्टिक आहे बाबा, लय आदर्शवादी आहे. म्हणजे काय की बाबा समजून घ्या, एक स्टुडंट आहे, स्टुडंटचं काम काय, समजा तुम्ही की बाबा रोज लेक्चर झालं, लेक्चर झाल्याच्या नंतर झाल्या आपल्या ग्रुपमध्ये टाकलं जातं. टाकल्याच्या नंतर तुम्ही ते बघितलं पाहिजे, बघितल्याच्या नंतर त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे, नोट्सचे फोटो पाठवले पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि त्याच्यानंतर काय म्हणायला पाहिजे की सर हे असं असं झालं आहे, असं असा प्राऊट आहे, असं असं डाऊट आहे. हे कोणाचं? आयडियल स्टुडंटचं बिहेवियर आहे. पण तुम्ही काय करणार? तुमच्या सवडीनं बघणार तर बघणार, नोट्स काढणार तर काढणार, स्क्रीनशॉट काढणार, नाही काढणार, काहीतरी करणार, डाऊट आला तर तसाच ठेवणार. हे काय झालं तुमचं? रिअल बिहेवियर. आयडियल बिहेवियर आधी सांगितलं तसं पाहिजे होतं, पण तुमचं बिहेवियर असतं कसं? रिअल. तसंच असतं गॅसचं. असायला आयडियलिस्टिक असलं पाहिजे, पण ते आयडियलिस्टिक नसतं, ते असतं रिअल बिहेवियर. ठीक आहे, तर बघा रिअल गॅस काय करतो. रिअल गॅस डू नॉट फॉलो PV इज इक्वल टू nRT except low pressure and high temperature. काय म्हटलेलं आहे? रियल गॅस डू नॉट फॉलो PV इज इक्वल टू nRT. हा जो फॉर्म्युला आहे PV इज इक्वल टू nRT फॉर्म्युला रियल गॅस जनरली फॉलो करत नाही. कधी करतात? जेव्हा लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर असतात. बघा कंडिशन काय सांगितली, लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर. आता ही अशी कंडिशन प्रॅक्टिकली अचीव करणं बी फार डिफिकल्ट असते. बघा लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर, जर टेम्परेचर हाय असेल तर गॅसचं प्रेशर काय असतं? हायच असतं जवळपास, बरोबर नाही? आता ठीक आहे, आपल्याला जास्त डोकं नाही लावायचं, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं. बरं, आयडियल गॅस काय? आयडियल गॅस follows PV is equal to nRT at all temperature and pressure. काही पण टेम्परेचर असो, काही पण प्रेशर असो, आयडियल गॅस काय करणार? PV इज इक्वल टू nRT चा फॉर्म्युला फॉलो करणार. बर, ठीक आहे. आणखीन काय सांगू शकतो आपल्याला? मॉलिक्युल्स हॅव व्हॉल्यूम. ओके, नेक्स्ट आहे बघा, जो आपण आयडियल गॅस कायनेटिक थेरीमध्ये एक पॉस्च्युलेट घेतलं होतं. काय म्हटलं होतं? इकडं बघू पहिले. इकडं काय म्हटलं होतं आपण? की मॉलिक्युल्स ऑफ गॅस do not have, नाही, डू नॉट हॅव पेक्षा काय, मॉलिक्युल्स ऑफ गॅस
डू नॉट म्हटलं, हॅव निग्लिजिबल व्हॉल्यूम. काय म्हटलं होतं आपण, मॉलिक्यूल ऑफ गॅस काय म्हणे, निग्लिजिबल व्हॉल्यूम. मी म्हटलं नव्हतं का की एक कंटेनर घेतलं, त्या कंटेनरमध्ये तुम्ही काय केले, गॅस मॉलिक्यूल ठेवलेले असा. आता काय केलं, हे सगळे गॅस मॉलिक्यूल असे एकत्र केले, जवळ केले, एकदम चिटकून, एकदम जसं काय आपलं सॉलिड कसं असं कॉम्पॅक्टली अरेंज असतात तशा पद्धतीनं ठेवलं आणि त्याचं व्हॉल्यूम जर केलं तर कायनेटिक थेरी काय म्हणत होती, त्याचं व्हॉल्यूम एकदम निग्लिजिबल असतं, गिनतीत धरण्यासारखं नसतं. पण ॲक्च्युअलमध्ये तसं असतं का, तर नाही, बिलकुल नसतं. ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युल्स ऑफ गॅस हॅव व्हॉल्यूम, मॉलिक्यूल ऑफ गॅस हॅव व्हॉल्यूम. ठीक आहे. molecules of gas have volume, they behave as a rigid sphere. स्पियर माहिती ना, रिजिड म्हणजे पण माहिती आहे, ते काय करतात म्हणे, एखाद्या रिजिड स्पियर सारखे भासतात, एकदम टणक कसा. ठीक आहे. तर इकडं पण आपण अशाच शब्दात जर लिहायचं तर मॉलिक्युल्स ऑफ गॅस हॅव निग्लिजिबल व्हॉल्यूम असं लिहू शकतो याला. दे बिहेव ॲज पॉइंट मास. काय करतात म्हणे, ते पॉइंट मास सारखं करतात म्हणे. आणि हे कसे, रिजिड स्पियर म्हणजे एकदम टणक, तुम्हाला माहिती आहे रिजिड गोष्ट कशी असते, स्पियर. ठीक आहे, स्पियर. आणि पॉइंट, एकदम पॉइंट तर तुम्हाला माहिती आहे, एकदम मायक्रोस्कोपी असतो, त्याला काय व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. तर हे एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं आपण, थर्ड पॉईंट, की गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं आयडियल गॅसच्या थेरीमध्ये, बरोबर नाही. कायनेटिक थेरी कशावर बेस्ड होती, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, गॅस आयडियल आहे त्याच्यावरती, बरोबर नाही. PV = nRT पासूनच सगळा कार्यक्रम सुरू झाला. मग त्यांनी काय म्हटलं होतं की गॅस मॉलिक्युल्स ठीक आहे, गॅस मॉलिक्यूल do not possess force of attraction or repulsion. किंवा यालाच आपण काय करू शकतो, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर अपसेट. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात म्हटले, अपसेट्स. ठीक आहे. बर, इथे सांगितलं होतं रिअलमध्ये काय आहे आपल्याला माहिती, वॅन्डरवॉल इक्वेशन, वॅन्डरवॉल फोर्सेस आपण शिकलोय. त्याच्यात काय असतं, गॅसेसमध्ये अट्रॅक्शन असतं आणि ते पण किती असतं, मायनरमध्ये असतं, थोडंच असतं पण मायनरमध्ये असतं. मग त्याच्यामुळं ही काय चुकीची गोष्ट आहे. रिअलमध्ये काय असतं, गॅसेसच्या मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन असतं. गॅस molecules possess force of attraction oblique repulsion. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन असतं रिअलमध्ये, आयडियलमध्ये नसतं असं सांगितलं होतं. ठीक आहे. तर एवढे मेन पॉईंट आहेत, एवढे काय मेन पॉईंट आहे की PV = nRT लागू होत नाही, तिकडे कधीही लागू होतं. इथं फक्त कधी होतं, लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला लागू होतं. बरं, चालेल. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपण काही गोष्टी आणखीन बघणार आहोत. हे लक्षात राहू द्या की आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये हे बेसिक फरक आहे. चालेल, पुढं बघूया. नेक्स्ट,
बोर्ड थोडा नीट झाला आहे ना. काय लावलं असेल बरं मी बोर्डला? सॅनिटायझर. बोर्डला सॅनिटायझरनं पुसून काढलं. बोर्ड जरा नीट झाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट असतं व्हॉल्यूम ऑफ किंवा रियल गॅस अँड आयडियल गॅस ग्राफ. यांचं काय करू आपण, ग्राफमध्ये जरासं फरक बघू. ठीक आहे. आपण पी व्हीचा ग्राफ काढला होता बघा. पी व्ही काय आला होता रे? रेक्टँग्युलर हायपरबोला आला होता. काय आला होता? रेक्टँग्युलर हायपरबोला आला होता. बर, तर हा काय झाला? आयडियल गॅसचा, आयडियल गॅसचा ग्राफ झाला. रिअलचा कसा येतो रे? रिअलचा साधारण असा येतो. ठीक आहे. ओके. हा काय झाला? रिअल गॅस झाला. हा काय झाला? रिअल गॅस झाला. हा झाला आयडियल गॅस, रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे. मॅथच्या सरला विचारायचं रेक्टँग्युलर हायपरबोला काय. चालेल, ते तुम्हाला कोनिक सेक्शन शिकवल तेव्हा चांगलं सांगतील. रेक्टँग्युलर हायपरबोला कसा असतो, त्याचं इक्वेशन काय असतं, कसं ओळखायचं, सगळ्या गोष्टी होणार आहे. ठीक आहे. भोकरदनमध्ये कुठं होत नसल, इथे होणार. पण रिअल गॅस. बर, काय फरक काय बरं बघा. इथे काय प्रेशर आहे, हाय प्रेशर असताना ॲक्च्युअलमध्ये हा प्रेशरची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ह्या प्रेशरच्या व्हॅल्यूला याचं व्हॉल्यूम काय हे, ह्या प्रेशरच्या व्हॉल्यूमला आयडियली व्हॉल्यूम काय असलं पाहिजे हे, पण ॲक्च्युअली काय व्हॉल्यूम हे, ॲक्च्युअली काय व्हॉल्यूम आहे हे. बरोबर आहे नाही? हे कोणतं व्हॉल्यूम आहे? हे व्ही आहे आणि हे काय व्ही आर आहे. हे रिअल आहे, हे आयडियल आहे. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर असं हे इन्फिनिटी लावून टच होणार आहे. समजा हे काय आहे? व्ही आहे, आयडियल व्हॉल्यूम कोणत्या ह्याला? ह्या प्रेशरला. बरोबर आहे नाही? ओके. पी आणि ह्याच याला जर आपण समजा हे व्हॉल्यूम घेतलं तर हे प्रेशर काय आलं? थांबा जरा. हे व्हॉल्यूम पकडलं तर आयडियल प्रेशर आलं हे पी आहे, पण ॲक्च्युअलमध्ये रिअल प्रेशर काय? पी आर. खाली आहे की नाही? खाली आहे की नाही? बरं, हे काय आहे? हे एक्सपेरिमेंटली हा ग्राफ आलेला आहे. याला काही माझं काही हात नाही. हे जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवत आहे. बरं, पुढं बघा. बरं, नेक्स्ट बघा. आता आपण दोन इन्स्टंट लक्षात घेतले, रिअल गॅसचे आणि आयडियल गॅसचं कंपॅरिझन. हे दोन ग्राफ कंपेअर करताना दोन इन्स्टंट लक्षात घेतले. सुरुवातीला हा इन्स्टंट लक्षात गेला. काय रे? एक्सपेक्टेड प्रेशर पेक्षा ह्या एक्सपेक्टेड प्रेशरमध्ये व्हॉल्यूम काय रे? गरजेपेक्षा जास्त फैललेले. बघा, इकडं जाल जसं जसं जाईल तसं तसं व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय होणार? वाढत जाणार. ॲक्च्युअलमध्ये ह्या प्रेशरला म्हणजे ह्या पॉईंटच्या प्रेशरला आयडियली किती व्हॉल्यूम पाहिजे होतं? इतकं व्हॉल्यूम पाहिजे होतं, पण हे व्हॉल्यूम जास्तीचं मिळालं. बरोबर नाही? व्हॅल्यू जास्त आहे की नाही? याच्यापेक्षा ही व्हॅल्यू जास्त असणार. खाली बघा, एक्स ॲक्सिसला इकडं जसं जसं जाल तसं तसं व्हॅल्यू जास्त असत. इथं जर 10 असेल तर इथं किती असणार? 20 किंवा त्याच्या 10पेक्षा जास्तच असणार. इथं जर 10 असेल तर इकडं 101% 10पेक्षा जास्तच व्हॅल्यू असणार. काय असेल ती आपल्याला काही घेणं नाही. तर म्हणजे हे रिअल गॅसचं बिहेवियरमध्ये काय झालं? डेव्हिएशन झालं. डेव्हिएशन म्हणजे काय झालं? फरक झाला. हा काय झाला? फरक झाला. आयडियली त्याचं हे व्हॉल्यूम असायला पाहिजे, पण आपल्याला रिअली भेटलं काय? हे.
व्हॉल्यूम असल्यापेक्षा काय झालं, जास्त भेटलं. जेव्हा असं होतं, जेव्हा हवं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे भेटतं, आन्सर भेटतं, तेव्हा आपण त्या डेव्हिएशनला काय म्हणतो, त्या तफावतला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणतो, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. क्लिअर आहे, काय म्हणतो आपण त्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके, बरं. आता सेकंड इन्स्टंट, हा काय झाला, फर्स्ट इन्स्टंट. फर्स्ट इन्स्टंटमध्ये काय झालं, पहिल्यांदा बरोबर आहे, हाय प्रेशर आहे. हाय प्रेशरमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम कसं भेटलं पाहिजे होतं, लो भेटलं पाहिजे होतं, पण ते थोडंसं जास्त भेटलं. बरं, आता तुमचं प्रेशर लो केलं आहे बघा. आता काय केलं, इथं प्रेशर कमी केलेलं आहे. प्रेशर काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. तेव्हा कुठलाही एक इन्स्टन्स घ्या, कुठलाही एक इन्स्टन्स घ्या. समजा आता आपण प्रेशरच्या याच्यातला हा इन्स्टन्स घेतला, समजा हा काढून घ्या, ठीक आहे ना. इथं पहिले हा प्रेशर पाहिला, नंतर किती प्रेशर पाहिला आपण, हा प्रेशर पाहिला. समजा हा P1 आहे, हा P2 आहे. ह्या इन्स्टन्सला आयडियली प्रेशर किती पाहिजे होतं रे, इतकं पाहिजे. व्हॉल्यूम किती पाहिजे होतं, इतकं पाहिजे होतं. ह्या इन्स्टन्सला प्रेशर जर हे असेल तर आयडियली व्हॉल्यूम किती पाहिजे होतं, ह्या लाईनला जर फॉलो केलं तर हे पाहिजे होतं. समजा हे Vx आहे, पण आपल्याला ॲक्च्युअली किती मिळालं रे, Vy. ठीक आहे, हे PV, हे तर याचं नाव आहे ना, P आणि V, हेच आणि याच्यात गणफड न करू, हे वाटलंच तर खाली लिहितो जरा. काय भेटलं, कमी भेटलं. बघा, ह्या P2 प्रेशरला आपल्याला काय पाहिजे होतं, Vx पाहिजे होतं. व्हॉल्यूम किती पाहिजे होतं, आयडियली Vx पाहिजे होतं, पण भेटलं किती, Vy. जेव्हा प्रेशर कमी केलं तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम अपेक्षेपेक्षा कमी मिळालं. इथं प्रेशर कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस, इथं प्रेशर जास्त असणार. ह्या पॉईंटला प्रेशर जास्त असणार की नाही, वर चालली व्हॅल्यू. ह्या पॉईंटला जेव्हा प्रेशर जास्त होतं तेव्हा व्हॉल्यूम आपल्याला हे आणि हे भेटलं पाहिजे होतं. आयडियली हे भेटलं पाहिजे होतं, पण रिअली आपल्याला भेटलं हे. आयडियलीपेक्षा रिअलीचं व्हॉल्यूम काय भेटलं आपल्याला, जास्त. हाय प्रेशरला रिअलचं व्हॉल्यूम आपल्याला जास्त भेटलं. हाय प्रेशरला रिअलचं व्हॉल्यूम आपल्याला जास्त भेटलं. बरं, आता लो प्रेशरची एक व्हॅल्यू पकडली, हा पॉईंट घेतला. लो प्रेशरला काय झालं, रिअलचं व्हॉल्यूम आपल्याला कमी भेटलं, आयडियलचं व्हॉल्यूम आपल्याला जास्त भेटलं. उलटं झालं. मग आपण असं म्हणू शकतो का की लो प्रेशर असं तेव्हा रिअल निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. बघा एवढा फरक आहे. हा जो आहे लो प्रेशरला काय झालेलं आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फरक. नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जो फरक असतो त्याला आपण डेव्हिएशन म्हणतो, नॉर्मल गोष्टीपेक्षा. बरोबर आहे नाही. तुम्ही आयडियलिस्टिक काय 90% मार्क पडले पाहिजे, पण तुम्ही 95 पडले, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. इथं इतकं तुम्हाला पाहिजे होतं व्हॉल्यूम, पण मिळालं जास्त, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. तुम्हाला 90 मार्क नाही पडले, तुम्हाला 80 मार्क पडले, निगेटिव्ह डेव्हिएशन. इतके मार्क पाहिजे होते, 90 म्हणजे जास्त पाहिजे होते, पडले किती, कमी, निगेटिव्ह डेव्हिएशन. कळालं. म्हणजे लो प्रेशरमध्ये तुम्हाला जनरली निगेटिव्ह डेव्हिएशन भेटण्याचे चान्सेस असतात, हाय प्रेशरमध्ये कधी कधी पॉझिटिव्ह डे. ठीक आहे, हे असं नसतं प्रत्येक वेळी. हे काढण्यासाठी आपल्याला एक फॅक्टर शिकावं लागेल, तो म्हणजे झेड. झेड काय आहे, झेड हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. फॅक्टर. ठीक आहे, याच्याबद्दल आपण जराशी माहिती घेऊया, जेणेकरून याच्या माहितीवरून आपण पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या जाईल. डेव्हिएशन तर कळालं ना, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह कशाला म्हणणार, मग पॉझिटिव्ह त्याला म्हणणार जेव्हा तुमचं अपेक्षेपेक्षा जास्त आहे. निगेटिव्ह कधी म्हणणार, जेव्हा अपेक्षेपेक्षा कमी आहे. बस तेवढं जरी म्हटलं खतम. ठीक आहे, मग हेडिंग टाका झेड, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. नेक्स्ट टॉपिक आहे बघा, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. ठीक आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. ह्या फॅक्टरवरून तुम्हाला कळणार
की दिलेला गॅस आयडियलपासून किती डिफ्लेक्ट करतो किती नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस तो आयडियल सारखा पण बिहेव करू शकतो. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरला डिनोट केलं जातं झेडने. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरला डिनोट केलं जातं झेडने आणि झेडची व्हॅल्यू असते बघा पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ठीक आहे, पी व्ही अपॉन एन आर टीच्या रेशोला काय म्हटलं जातं झेड. पी व्ही अपॉन एन आर टीच्या रेशोला काय म्हटलं जातं झेड. झेड काढण्याचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, झेड इज इक्वल टू व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. बरोबर नाही. आपण तो ग्राफ काढला होता बघा पी व्हीचा. पी व्हीमध्ये जेव्हा आपल्याला आयडियल व्हॅल्यू हा ग्राफ काढला होता ना रेक्टँग्युलर हायपरबोला, त्याच्यानंतर हा एक काढला होता. बरोबर आहे नाही. आपल्याला आयडियली ह्या प्रेशरला आयडियली हे व्हॉल्यूम एक्सपेक्ट होतं आयडियली, पण रिअलमध्ये आपल्याला काय मिळालं होतं, हे व्हॉल्यूम मिळालं होतं ह्याच्या समोरचं. ठीक आहे, तर त्याचा रेशो घ्यायचा आयडियल आणि रिअलचा. बरं, आता जर तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स माहीत असेल तर कुठल्याही गोष्टीचा रेशो घेतला तर त्याच्यात 3 पॉसिबल व्हॅल्यू कन्सिडर केल्या जातात. एक 1, झेडची व्हॅल्यू जर 1 असेल तर, एक झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर, आणि दुसरी झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर. तर आपण 1 बाय 1 पाहू. समजा इफ झेड इज इक्वल टू 1, झेड जर काय असेल 1 असेल तर काय होईल रे, इथं 1 ठेवला, झेडची व्हॅल्यू 1 ठेवली, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. काय होऊन जाईल, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता तुम्हाला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी काय असं कधी असतं, जेव्हा गॅस आयडियल असतो. आपण आयडियल गॅसचे जेव्हा इक्वेशन बनवले तेव्हा सगळ्यांना हा लागू झाला होता. बरोबर नाही. म्हणजे इफ झेड इज इक्वल टू 1, झेडची व्हॅल्यू जर 1 असेल तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, दॅट इज गॅस बिहेव ॲज आयडियल गॅस. काय करण म्हणे, गॅस कसा बिहेव करायला लागेल, आयडियल. बरोबर नाही. वर्गात सर असले की तुमचं बिहेवियर कसं असतं, आयडियल असतं. सर बाहेर गेले, सरचं दुसरीकडे लक्ष गेलं की तुमचं बिहेवियर रिअलमध्ये कन्वर्ट होतं. तसंच असतं. तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, गॅस काय मग आयडियली बिहेव करत. झेडची व्हॅल्यू 1 आली तर गॅस हा आयडियल बिहेव करतो. म्हणजे काय असेल रे बरं, समजा हा आपला जो ग्राफ आहे हा काय असेल, कोइन्सिडेंटल असेल. कोइन्सिडेंटल म्हणजे काय, समजा आता याच्यात बघा, समजा आता याची व्हॅल्यू 1 आणायची तर याची व्हॅल्यू जर 1 आली, समजा झेडची व्हॅल्यू 1 आली तर व्ही रियल इज इक्वल टू व्ही आयडियल होईल. व्ही रियल आणि व्ही आयडियलची व्हॅल्यू काय राहील, सेमच राहील. म्हणजे आपण हे प्रेशर पॉईंट घेतला, या प्रेशर पॉईंटला व्हॉल्यूम आयडियल व्हॉल्यूम काय असणार, हेच असणार. रिअल व्हॉल्यूम काय असणार, हेच असणार. म्हणजे हा ग्राफ काय झाला, कोइन्सिडेंटल. कोइन्सिडेंटल म्हणजे एकमेकामध्ये मिक्स झाला, मर्ज झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की बाबा कोणत्या कंडिशनमध्ये रिअल गॅस आणि आयडियल गॅसचा ग्राफ कोइन्सिडेंटल असेल. कोइन्सिडेंटल म्हणजे एकमेकाच्या मध्ये, म्हणजे रिअल वर आहे त्याच्या खालीच काय आयडियल, म्हणजे एकमेकावरच त्याची पॉईंट आलेले आहेत. एकमेकावरच काय झालेलं आहे, त्यांचं पॉईंट आलेले. मग कोणत्या कंडिशनमध्ये, झेडच्या कोणत्या व्हॅल्यूमध्ये, झेड इज इक्वल टू 1 असताना. क्लिअर आहे. मग व्ही रिअल इज इक्वल टू काय होईल, व्ही आयडियल. दोघं पण काय सारखेच असेल, म्हणजे हाच ग्राफ मिळेल आपल्याला. पी व्हीचा इथं व्ही येईल. ओके. बरं, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट झेड काय असेल, ग्रेटर दॅन 1. झेड काय असेल, ग्रेटर दॅन 1. तेव्हा काय होईल रे, याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल. याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल. समजा उदाहरणार्थासाठी आपण समजलं 2, तर काय होईल, पी व्ही इज इक्वल टू झेड एन आर टी असं इक्वेशन बनल.
आता झेडची व्हॅल्यू 2 आहे, झेडची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे पी व्हीच्या दुप्पट एन आर टी आहे. पी व्हीची व्हॅल्यू जास्त आहे, एन आर टीची व्हॅल्यू कमी आहे. पी व्हीची व्हॅल्यू जास्त आहे, एन आर टीची व्हॅल्यू काही कमी आहे. समजा झेड इज इक्वल टू 2 ठेवलं म्हणजे जर समजा पी व्ही 2 असेल तर याला 1 मानावं लागेल, तेव्हा ही व्हॅल्यू 2 होईल. म्हणजे सरळ सरळ झेड जर 1 पेक्षा जास्त असेल तर पी व्ही हा एन आर टीच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार, तरच व्हॅल्यू 2 येणार. कारण इथं जर जेव्हा जास्त असेल तेव्हाच याचा भाग घेतलं तर ही 1 पेक्षा जास्त येईल, बरोबर आहे नाही. न्यूमरेटर जास्त असेल तर डिनॉमिनेटर काय असणार, न्यूमरेटर जास्त आणि डिनॉमिनेटर कमी असेल तरच व्हॅल्यू 1च्या वर जाते. ठीक आहे, रेशो आणि प्रपोर्शन. बरं, पी व्ही बरं. आता बघा ह्या कंडिशनमध्ये काय होईल, हे 1 पेक्षा जास्त आहे, हे काय आहे 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे काय होईल, व्ही रियल आणि व्ही आयडियल कोणतं जास्त राहील रे, व्ही रियल आणि व्ही आयडियलमध्ये. बघा हे इकडं गेलं, हे काय गेलं इकडं गेलं आणि याची समजा 2 व्हॅल्यू पकडली, उदाहरणार्थ सांगतोय, तर हे दुप्पट झालं, याच्या हे झालं म्हणजे व्ही रियल जास्त राहील, व्ही आयडियल कमी राहील. व्ही रियल जास्त राहील, व्ही आयडियल कमी राहील. म्हणजे आपला जो ग्राफ आहे, आपला जो ग्राफ आहे हा झाला आपला आयडियलवाला ग्राफ, हा झाला आपला रियलवाला ग्राफ. ओके, काय सांगितलं की पी व्ही सॉरी झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे, पी व्हीची गुणाकार एन आर टीपेक्षा जास्त आहे. व्ही रियल काय म्हणे, व्ही आयडियलपेक्षा जास्त आहे. आता बघा हा ग्राफ आहे पी वर्सेस व्ही, इकडं जसं जाल तसं व्ही जास्त राहील. समजा मी पॉईंट हा घेतला पी, तर इथं बघा आयडियल काय आलंय कमी आलंय आणि रियल व्हॉल्यूम काय आलेलं आहे आपल्याला हे आलेलं आहे. हे काय, हा पॉईंट आहे व्ही सॉरी आयडियल आणि हा डॉटेडवाला काय आहे व्ही रियल, बरोबर आहे नाही. ह्या पॉईंटला प्रेशरच्या ह्या पॉईंटला रियल व्हॉल्यूम काय आलेलं आहे जास्त आहे. बघा हे इकडं वाढत चाललंय, रियल व्हॉल्यूम जास्त आलंय, आयडियल व्हॉल्यूम कमी आलेलं आहे. रियल व्हॉल्यूम जास्त आलंय, आयडियल व्हॉल्यूम कमी आले. बघा रियल व्हॉल्यूम जेव्हा जास्त असेल, डिनॉमिनेटर छोटा असेल, तेव्हाच याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त येईल ना. जर याची व्हॅल्यू जास्त असली आणि याची कमी असली तर आन्सर 1 पेक्षा कमी येईल. मग अशा कंडिशनमध्ये गॅस काय असतो, गॅस असतो बघा झेड, तेव्हा गॅस काय बिहेव करतो, रियल गॅस म्हणतात. गॅस कसा बिहेव करतो, रियल. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल गोष्ट सांगतो, झेड इज इक्वल टू 1 तेव्हाच आयडियल असतो. झेड 1 पेक्षा कमी किंवा 1 पेक्षा जास्त जर असला तर तो काय असतो, रियल गॅस असतो. ओके, बर. आता बघा हे लिहून घ्या, त्याच्यानंतर पुढच्या वाटलंच तर इथं खाली लिहितो. आता बघा हे डेव्हिएशन काय रे, इकडं जे डेव्हिएशन होतं गॅसचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. एक्सपेक्ट कमी आहे, मिळालं जास्त आहे. तुम्हाला 90% पाहिजे होते, तुम्हाला मिळाले 95%. पॉझिटिव्ह तुमच्यात काय झालंय, पॉझिटिव्ह फरक बदल झालाय. ठीक आहे, मग हे डेव्हिएशन काय मिळणार आपल्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय मिळालं आपल्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळालं. जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं. बरं, आता मला सांगा ही गॅस एक्सपांड होते की कॉम्प्रेस होते. आयडियली तुम्हाला किती व्हॉल्यूम अपेक्षित होतं, इतकं. ठीक आहे, आणि तुम्हाला मिळतं किती आहे, जास्त मिळते. तुम्हाला अपेक्षित कमी होतं पण तुम्हाला मिळतं जास्त आहे, म्हणजे तुमची प्रगती एक्सपांड झाली आहे. तुम्हाला 90% पाहिजे होते, तुम्हाला मिळाले 95%, म्हणजे तुमची प्रगती एक्सपांड झाली की नाही, तुमचे मार्क्स काय झाले, एक्सपांड झाले. तसंच मग गॅस काय होते, एक्सपांड होते. कमी पाहिजे होता पण मिळाला जास्त. रिअलमध्ये किती मिळाला, जास्त. मग इथे आपल्याला काय कन्क्लुजन मिळतं नेक्स्ट पॉईंटमध्ये की झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर गॅस काय करते, गॅस इज एक्सपांडिंग. जेव्हा गॅस एक्सपांड करत असतो तेव्हा कोणते फोर्सेस डॉमिनंट असतात, अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह, रिपल्सिव्ह. अट्रॅक्टिव्ह असले असते तर ते जवळ आले असते. रिपल्शन फोर्सेस
इज फोर्सेस इज मोर. रिपल्सिव्ह फोर्सेस काय असणार मग अशा वेळी जास्त. कळालं. झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पॉझिटिव्ह डेव्हिएशन रिपल्शन. ठीक आहे, झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल. झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल गॅस तेव्हा पण काय बिहेव करल, रिअल बिहेव करल. जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तेव्हा हे सूत्र तसंच बनन ZRT. बरोबर आहे की नाही. फक्त काय होईल इथे बघा आता झेडची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. इथं काय झाली, झेडची व्हॅल्यू समजा 0.5 झाली. 0.5 झाली म्हणजे याच्या जागी समजा तुम्ही काय केलं 0.5 केलं म्हणजे याच्या हे अर्ध आहे. म्हणजे जास्त हे की हे. सिंपल, डोकं लावा. समजा हे 10 आहे तर हे किती असणार 20 असणार. तेव्हा 0.5 न गुणाकार केला तर याचं पण काय बनणार 10 बनणार. म्हणजे NRTची व्हॅल्यू जास्त असणार, PVची व्हॅल्यू कमी असणार. कळतं आहे. हे उगं तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला, असं काही समजण्याचं हे नाही. क्लिअर आहे. मग काय असेल PV लेस दॅन NRT. PVची व्हॅल्यू NRT पेक्षा कमी असेल. बरं, इकडं काय होणार, ही व्हॅल्यू 1 पेक्षा कमी तेव्हाच येईल जेव्हा याची व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी असेल. याची व्हॅल्यू कमी, याची व्हॅल्यू जास्त पाहिजे. म्हणजे हे पण असं होऊन जाईल. बरं, म्हणजे आता कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला आयडियलचं व्हॉल्यूम जास्त मिळतं ॲज कम्पेअर टू रिअलपेक्षा. कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला आयडियलचं व्हॉल्यूम जास्त मिळतं ॲज कम्पेअर टू रिअलमध्ये. समजा लो प्रेशर घेतलं आपण. ठीक आहे, त्याच्यात बघा बरं करस्पॉन्डिंग काय मिळतं, हे मिळालं. आणि त्याच्याच पुढं जर गेलं आयडियल लाईनला तर इथं हे आयडियल झालं, आयडियल जास्त भेटलं आणि हे व्ही रियल झालं. बरोबर आहे. या प्रेशरला हे प्रेशर P2 जरा, हे प्रेशर V1. आता कधी होतं रे असं, जेव्हा लो प्रेशर असतं. आता लो प्रेशर असतं, व्ही रियल आपल्याला काय भेटलेलं आहे, ही जी डॉटेड लाईन आहे ही रियल आहे, रियल गॅसची लाईन आहे. आणि ही जी आहे रेक्टँग्युलर हायपरबोला कंटिन्युअस लाईन ही आयडियल गॅसची आहे. मग आयडियल गॅसचं व्हॉल्यूम जास्त दाखवलेलं आहे पण रिअलमध्ये आपल्याला काय मिळालं आहे, कमी मिळालं आहे. तुम्हाला अपेक्षा होती 90% पडण्याची पण तुम्हाला 80% पडले. काय झालं आहे तुमच्या मार्काचं, निगेटिव्ह डेव्हिएशन. काय झालं आहे, कमी मार्क्स आले, निगेटिव्ह डेव्हिएशन. काय झालं, एक्सपेक्टेशन होती 90ची, आले 80. इथं पण इतकं व्हॉल्यूम मिळण्याची अपेक्षा होती पण मिळालं कमी, म्हणून काय झालं, निगेटिव्ह डेव्हिएशन. मग आता मला सांगा, तुम्हाला गॅस खूप सारा एक्सपांड झालेला हवा होता पण तो तुम्हाला मिळाला काय, कॉम्प्रेस. व्हॉल्यूम इथं काय असणार, इथं व्हॉल्यूमचं जे काय व्हॅल्यू असणार ती ह्या पॉईंटपेक्षा कमी असणार. ह्या पॉईंटपेक्षा व्हॉल्यूमची ही व्हॅल्यू काय असणार, कमी असणार. ग्राफच आहे, इकडं तुमचं 10 असेल तर इकडं 20 असेल, मग इकडं 30-40 असं वाढत जाईल. मग ह्या पॉईंटला व्हॅल्यू कमी असणार. मग गॅस आपल्याला काय भेटलेला आहे, कॉम्प्रेस झालेला भेटला आहे. रिअलमध्ये आपल्याला गॅस कसा मिळालेला आहे, कॉम्प्रेस झालेला. मग गॅस काय होणार इथं, कॉम्प्रेस. आपल्याला अपेक्षित जास्त व्हॉल्यूम होतं पण मिळालं कमी. मग आपलं मार्काची प्रगती काय झाली, कॉम्प्रेस झाली, कमी झाली. कॉम्प्रेस, गॅस इज काय, कॉम्प्रेस. मग रिपल्शन फोर्सेस मोर असतील का अशा वेळी, जेव्हा गॅसचे मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येते नाही तेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इज मोर. तेव्हा काय असतील, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असतील. चालेल. मग आपण याच्यावर थोडेसे 1-2 गणितं बघूया आता सध्या पुरते, त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस शीटमध्ये जास्त घेऊया. ठीक आहे, चालेल. प्रॉब्लेम नंबर 1. ॲट STP the volume of 1 mole of gas is measured. ओके. ॲट STP कंडिशनला काय केलेलं आहे, 1 मोल ऑफ गॅसचं व्हॉल्यूम मोजर केले. टू बी मेजर केलं ते किती मिळालं, 25 लिटर.
explain the nature of gas and type of force dominant कोणता फोर्स जास्त आहे. डॉमिनंट म्हणजे काय शिकलेले तुम्ही, डॉमिनंट, रिसेसिव्ह, डॉमिनंट NANT, ठीक आहे, NANT. काय सांगितलेलं आहे की ॲट STP द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस. STP कंडिशनला 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम मेजर केलं आणि ते किती आलं म्हणे 25 लिटर आलं. तर त्या गॅसचं नेचर कोणतं आहे, तो कुठल्या प्रकारचा गॅस आहे, आयडियल आहे का रिअल आहे, आणि टाईप ऑफ फोर्स कोणता डॉमिनंट आहे, त्याच्यामध्ये डॉमिनंट फोर्स कोणता आहे. बरं सर ठीक आहे. आता हे जे मेजर केलेलं व्हॉल्यूम आहे हे रिअल व्हॉल्यूम आहे का आयडियल व्हॉल्यूम आहे. रिअल व्हॉल्यूम आहे. रिअल व्हॉल्यूम तुम्ही काय करू शकतात, मेजर करू शकतात. आयडियल तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. आयडियल व्हॉल्यूम तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की असं असलं पाहिजे, तुम्हाला 80% पडले पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये किती पडले ते तुमच्या कागदावर राहील, मार्कशीटवर राहील. क्लिअर आहे नाही. मग हे जे दिलेलं आहे आपल्याला हे काय रिअल आहे, जे आपण मोजलेलं आहे. जे मोजलेलं असतं ते काय असतं रिअल, 25 लिटर. बरं मग सर आयडियल व्हॉल्यूम काय असेल, व्ही आयडियल काय असेल, व्ही आयडियल असेल 22.4 लिटर. याला कॅपिटल घेऊया. कसं आलं, ॲव्होगॅड्रो हायपोथिसिस. जेव्हा तुम्ही 1 मोल गॅस STP कंडिशनला जर त्याचं व्हॉल्यूम काढलं तर ते किती येतं, आयडियली 22.4. पहिला चॅप्टर नसल तर मी आत्ता सध्या 11वीच्या मुलांसाठी आपल्या चॅनलवर हे टाकलेलं आहे, व्हिडिओ टाकलेला आहे मोल कॉन्सेप्टमध्ये, ठीक आहे, तिथं बघून घ्या. ठीक आहे. आयडियली किती पाहिजे मग त्याचं व्हॉल्यूम 22.4, पण आलं किती आहे, जास्त आलंय. मग झेड काढायचा. झेड कसा काढणार, व्ही रिअल डिवाइड बाय व्ही आयडियल. काय मिळणार 25 डिवाइड बाय 22.4. जे काय उत्तर येईल ते 1 पॉईंट समथिंग येईल. ओके. वेन झेड इज इक्वल टू ग्रेटर दॅन 1, जेव्हा झेड ग्रेटर दॅन 1 असतं तेव्हा गॅसचं नेचर काय असतं, गॅस इज रिअल. बरं मग कोणता फोर्सेस डॉमिनंट असतो रे याच्यात, बघा काय आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये गॅस एक्सपांड करते. गॅस एक्सपांड करत असताना फोर्स ऑफ रिपल्शन, फोर्स ऑफ एक्सपांड करताना रिपल्शन इज डॉमिनंट. ठीक आहे. या गोष्टी समजल्या पाहिजे कारण याच्यावरच तुम्हाला पॉईंट आले पाहिजे. तुम्हाला असं स्टेटमेंट देईल आणि सांगतील, काय सांगतील की गॅस बिहेव ॲज अ रिअल आणि रिपल्शन फोर्स इज डॉमिनंट. परत म्हणतील गॅस बिहेव ॲज अ आयडियल आणि म्हणतील अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इज डॉमिनंट. असं कॉम्बिनेशन काही पण करतील ते आणि त्याच्यात तुम्हाला ऑप्शन देऊन तुम्हाला ओळखता. ओळखणार कसं, अशा पद्धतीत. क्लिअर आहे. फक्त ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे होती, लक्षात आलेली पाहिजे होती की आयडियल किती असलं पाहिजे 22.4. आपल्याला शिकलेलं आहे 1 मोल ऑफ गॅस ॲट STP कंडिशन किती त्याचं व्हॉल्यूम राहील. पहिला चॅप्टर नसन झाला, ज्याचा पहिला चॅप्टर मिस आहे असं वाटत असेल, आठवत नसेल, आपल्या याच्यावर बघून घेणे. ओके. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. यांनी काय केलं आता A B C D आणि काय केलेलं आहे, झेडची व्हॅल्यू दिली, झेड ऑफ गॅस. अरे यार एक मिनिट. बरं ठीक आहे. काय केलं मी, प्रश्न लिहून टाकलाय. काय प्रश्न होता, झेडची व्हॅल्यू दिलेली बघा. गॅस A साठी झेडची व्हॅल्यू 1.4 आहे, गॅस B साठी झेडची व्हॅल्यू 1.8 आहे, गॅस C साठी 1.6 आहे आणि गॅस D साठी काय झेडची व्हॅल्यू 0.5 आहे. आणि क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे बघा, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे आन्सर आहे बघा तुमचं. ओके. अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेव्हिएशन
फ्रॉम आयडियल बिहेवियर. काय करायचं आहे, हे गॅसेस तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचं फ्रॉम आयडियल बिहेवियर. जो जेवढा जास्त आयडियल बिहेवियर पासून डेव्हिएशन दाखवल तो तेवढा वर राहील. जो सर्वात जास्त रियल बिहेवियर दाखवल तो सर्वात इकडे राहील, म्हणजे हाय लेवलला राहील. आणि जो सर्वात कमी रियल बिहेवियर दाखवून, सर्वात कमी रियल बिहेवियर म्हणजे जो सर्वात जास्त आयडियल बिहेवियर दाखवून तो पहिले लिहायचा. त्याच्यानंतर कमी आयडियल बिहेवियर दाखवणारा, त्याच्यानंतर कमी आयडियल बिहेवियर दाखवणारा, त्याच्यानंतर कमी आयडियल बिहेवियर दाखवणारा, असं तुम्हाला अरेंज करायचं. काय सांगितलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. आयडियल बिहेवियर पासून जो जितका भरकटलाय तो तितका वर राहील. ठीक आहे. ते कसं ओळखणार बरं, कोणता गॅस आयडियल बिहेवियर पासून भरकटलेला आहे, कसं ओळखणार बघा. द व्हॅल्यू ऑफ झेड इज क्लोजर टू 1 देन गॅस बिहेव मोर आयडियल. जेव्हा एखाद्या गॅसची व्हॅल्यू ही 1च्या जवळ असेल तो तेवढा काय असेल, रियल आयडियल असेल. सॉरी, तेवढा तो काय असेल, आयडियल असेल. जर ही झेडची व्हॅल्यू 1च्या जेवढी जवळ तेवढा गॅस काय, आयडियल. जेवढी लांब तेवढा तो रियल. आणि आपल्याला काय करायचं आहे, जो जास्त दूर आहे त्याला तिकडं लिहायचं. मग सर्वात आयडियल कोण होईल बघा. 1 पासून हा कितीनं दूर आहे, ए 0.4ने, बी कितीने 0.2ने, सी कितीने 0.6ने आणि डी कितीने 0.5ने. म्हणजे हा जास्त आयडियल आहे, कारण 1 पासून हा फक्त 0.2ने दूर आहे, बरोबर नाही. हा 1 पासून किती आहे, 0.2ने, म्हणजे हा जास्त आयडियल आहे. पण हा काय येईल, सर्वात पहिले येईल, कारण आपल्याला डेव्हिएशन, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेव्हिएशन, जेवढं जास्त डेव्हिएशन आहे तेवढं काय करायचं आहे, उशिरा लिहायचं आहे. जेवढं कमी डेव्हिएशन ते पहिले लिहायचं. मग सर्वात कमी डेव्हिएशन हेच आहे आयडियल बिहेवियर पासून. त्याच्यानंतर कोण भरकटलेला आहे, हा. काय, हा जास्त भरकटलेला आहे म्हणजे ए. त्याच्यानंतर कोण जास्त भरकटलेला आहे, डी, काही पण म्हणता का सर. त्याच्यानंतर कोण जास्त भरकटलेला आहे, सी. हे झाली इन्क्रीजिंग ऑर्डर. समजा तुम्हाला हाच प्रश्न दिला असता आणि म्हटलं असतं की अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रियल बिहेवियर. ठीक आहे, अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रियल बिहेवियर. मग काय झालं असतं, उलटं झालं असतं. सर्वात कमी रियल कोणी, हाय, मग रियल हाय, मग रियल हाय, मग रियल हाय. हा सर्वात जास्त, हा सर्वात जास्त आयडियल आहे, हा सर्वात जास्त रियल आहे. कळत आहे ना, कन्फ्यूज होऊ नका. हा काय आयडियलच्या जवळ आहे, हा काय रियल आहे. याच्यामध्ये डेव्हिएशन काय, डेव्हिएशन मोर, जास्त आहे. याच्यामध्ये डेव्हिएशन कमी आहे. हे ए असं इथं लिहू शकता वाटतं. हे काय, व्हॅल्यू ऑफ झेड डेव्हिएटेड. ही कशाची व्हॅल्यू आहे, असं लिहा, डी कंसामध्ये. हे कशाची आहे, सी, ही ए आणि ही बी आणि ही ए. व्हॅल्यू डेव्हिएटेड फ्रॉम डी. ही किती नाही, ही किती नाही, ही किती नाही. म्हणजे तुम्हाला जरा वर्गात लक्षात राहील, घरी जेव्हा वाचा. ओके. ही 4 जास्त आहे 1पेक्षा, ही 2 नाही. ही सर्वात कमी आहे 1पेक्षा भरकटलेली, म्हणून ही जास्त आयडियल आहे. त्याच्यानंतर हे असं, जेवढी 1 पासून व्हॅल्यू भरकटत जाईल तेवढा तो रियल बिहेव करल. जेवढी व्हॅल्यू 1च्या जवळ येईल तेवढा तो आयडियल बिहेव करल. कळालं, चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाच क्वेश्चन कंटिन्यू केलेला आहे का. अरेंज इन द ऑर्डर ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्स अमंग द मॉलिक्युल्स. ओके, हाच क्वेश्चन आहे, हीच व्हॅल्यू आहे. आणि अरेंजमेंट लावायला दुसरा प्रश्न दिला. काय दिला आहे, झेड ऑफ गॅस. हीच व्हॅल्यू आहे. झेड ऑफ गॅस, झेड ऑफ गॅस. ओके. आणि क्वेश्चन दिला आहे, अरेंज इन ऑर्डर ऑफ attractive forces
फोर्सेस among molecule बर काय सांगितलंय आता ह्या ABCD गॅसला अशा पद्धतीने अरेंज करायचं त्यांच्यातल्या अट्रॅक्टिव्ह फोर्सेसनुसार इन्क्रीजिंग करायचं की डिक्रीजिंग करायचं कसंही करा तुमची मर्जी चालतं ठीक आहे. आता मला सांगा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस केव्हा असतात रे जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते की 1 पेक्षा कमी असते. जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते तेव्हा अट्रॅक्शन फोर्सेस जास्त असतात. जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते तेव्हा अट्रॅक्शन फोर्सेस जास्त असतात. बरं मग आता इथं 1 पेक्षा कमी आहे इथं पण 1 पेक्षा कमी आहे. बरं आता याच्यावरून मला सांगा कोणती व्हॅल्यू जास्त अट्रॅक्शन फोर्स दाखवेल जिची झेडची व्हॅल्यू जास्त असेल ती का जिची झेडची व्हॅल्यू कमी असेल ती. ऑब्वियसली जिची झेडची व्हॅल्यू कमी असेल कारण ही 1 पासून खूप दूर आहे की नाही. किंवा असं लिहा तुम्हाला सांगतो वेन झेड इज लेस दॅन 1 then attractive forces is present. बरोबर आहे की नाही. आत्ता तुम्हाला आपण ग्राफ काढला होता ना तेव्हा बघितलं होतं. बरं मग सर्वात अट्रॅक्टिव्ह काय डी possess more attractive than B. D possess more attraction than D. का बरं रे D possess more attractive forces than B. का बरं कारण 1 पेक्षा जास्त दूर आहे. बरं मग सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोण दाखवल D दाखवल. त्याच्यानंतर कमी कोण कमी लेस दॅन कोण असेल बी दाखवल. त्याच्यानंतर कमी कोण दाखवल ए आणि सी मध्ये ए दाखवल त्याच्यानंतर कमी कोण दाखवल सी. सिंपल गोष्ट आहे काहीच नाही आहे. जेवढा 1 पासून दूर तेवढा अट्रॅक्टिव्ह फोर्स काय असेल जास्त असेल. 1 पासून दूर पण कसा दूर 1 पेक्षा कमी आणि 1 पासून दूर. 1 पेक्षा कमी व्हॅल्यू काय आहे 0.5 आणि 0.8 आहे. मग 1 पासून दूर कोण आहे डी वाली व्हॅल्यू जास्त दूर आहे. 0.5चा फरक आहे इथं 0.2चा फरक आहे. मग जी व्हॅल्यू जास्त दूर आहे 1 पासून ती काय दाखवणार हे दाखवणार डी जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स. बरं उलटं जर सांगितलं तर अरेंज इन ऑर्डर ऑफ रिपल्सिव्ह फोर्सेस अमंग देम. मग जी व्हॅल्यू 1 पेक्षा मग झेडची व्हॅल्यू काय पाहिजे जिथं 1 पेक्षा जास्त असेल. जिथं झेड 1 पेक्षा जास्त असेल मग झेड 1 पेक्षा जास्त कुठे आहे सी मध्ये म्हणजे सी मध्ये हायेस्ट असेल. त्याच्यानंतर ए मध्ये असेल त्याच्यानंतर बी मध्ये असेल त्याच्यानंतर सी मध्ये असेल. उलटं झालं का सॉरी लास्टला काही डी असेल झालं उलटं. लास्टला डी क्लिअर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्हेरिएशन ऑफ झेड. काय सांगितलंय व्हेरिएशन ऑफ झेड विथ प्रेशर. व्हेरिएशन ऑफ झेड विथ प्रेशर पी. ग्राफ काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे समजा ही झेडची व्हॅल्यू 1 आहे. झेड इज इक्वल टू काय 1 इथं आणि इकडं काय मग प्रेशरची व्हॅल्यू आहे. ठीक आहे ह्याच्यावर प्रेशर आहे इकडे झेड आहे. ओके तर बघा जेव्हा आता हे सगळं एक्सपेरिमेंटली हे सगळं काय आहे एक्सपेरिमेंटली कसं ऑब्झर्व झालं तर ही H2 ही हेलियम
जेव्हा काय केलंय इथं T इज इक्वल टू 298 केल्विन कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. ठीक आहे, चालन. आणि काय केलंय डिफरंट गॅसेस यूज काय केलेले, खूप सारे गॅसेस काय केले, त्यांचं टेम्परेचर काय केलेलं आहे 298 केल्विन कॉन्स्टंट ठेवून दिलं आहे. आणि खूप सारे वेगवेगळे गॅसेसचे काय केले ग्राफ प्लॉट केले. तर खूप साऱ्या गॅसेसचे ग्राफ प्लॉट केल्याच्यानंतर काय जाणीव झाली की हायड्रोजन आणि हेलियम काय करतात म्हणे, नेहमी कुठल्याही टेम्परेचरला झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त दाखवतात. इथं झेडची व्हॅल्यू इकडे, ही झेडची व्हॅल्यू 1 आहे, इकडे गेलं तर झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल, इकडे गेलं तर झेडची व्हॅल्यू जास्त असेल. तर काय करतात म्हणे 1 पेक्षा जास्त दाखवतात. त्याच्यानंतर जर आपण नायट्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, मिथेन, ठीक आहे, O2, N2, CH4 यांचे जेव्हा ग्राफ प्लॉट करतो तेव्हा काय होतं म्हणे, सुरुवातीला खाली जातात मग वर जातात. सुरुवातीला काय करतात म्हणजे त्यांची झेडची व्हॅल्यू खाली जाऊन वर येते. टेम्परेचर सेम राहिलं, प्रेशर काय केलंय तुम्ही व्हॅरी करत गेले. ठीक आहे, बर, चला पुढे बघा. आता बघा प्रेशरची व्हॅल्यू बघा. इथे काय रे, ह्या पॉइंटला CH4 साठी झेडची मिनिमम व्हॅल्यू आहे, ह्या पॉइंटला N2 साठी मिनिमम व्हॅल्यू आहे आणि ह्या पॉइंटला O2 साठी झेडची मिनिमम व्हॅल्यू आहे. बर, झेडची काय आहे मिनिमम व्हॅल्यू आहे. मग मला सांगा ॲट लो प्रेशर, हे इथं लो प्रेशर आहे बघा, प्रेशरची व्हॅल्यू इथं, ही पण काही खाली इथंच कुठतरी आहे, बरोबर नाही. लो प्रेशरमध्ये गॅसेसनं कोणतं डेव्हिएशन दाखवलं रे बघा बरं. प्रेशर कमी, जसं जसं प्रेशर इकडं वाढत चाललं आहे तसं तसं यांचं डेव्हिएशन काय होतं आहे 1 पेक्षा जास्त आहे, म्हणजे पॉझिटिव्ह होत चाललं आहे. आणि जेव्हा यांचं प्रेशर कमी बघा इकडं अलीकडं आहे तेव्हा यांचं डेव्हिएशन काय निगेटिव्ह आहे. जेव्हा प्रेशर जास्त आहे, इकडं प्रेशरची व्हॅल्यू जास्त आहे तर डेव्हिएशन काय आहे या 3 गॅसचं जास्त आहे. मग आपण याच्याहून काही कन्क्ल्युजन काढूया. पहिलं कन्क्ल्युजन तर आपलं सिम्पल आहे, काय H2 अँड हेलियम म्हणजे हायड्रोजन अँड हेलियम ऑलवेज शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके, त्याच्यानंतर ऑल अदर गॅसेस, हे दोघं सोडून, शोज निगेटिव्ह डेव्हिएशन ॲट लो प्रेशर. बरोबर नाही, इथं प्रेशरची व्हॅल्यू कमी आहे निगेटिव्हमध्ये, सगळी व्हॅल्यू काय इकडं निगेटिव्ह, इकडं जसं जसं प्रेशर वाढत चाललं आहे व्हॅल्यू पॉझिटिव्हकडे होत चालली. अँड पॉझिटिव्ह डेव्हिएशन ॲट हाय प्रेशर, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ॲट हाय प्रेशर. क्लिअर आहे, कळालं, काही जास्त नाही आहे. निगेटिव्ह डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन कधी असतं लो प्रेशरला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन हाय प्रेशरला. तो मागचा जो ग्राफ काढला होता का रिअल आणि आयडियल, त्याच्यात पण बघा आयडियलमध्ये होतो आपण, बरोबर नाही, तो ग्राफ आठवत असेल तर हा रेक्टँग्युलर हायपोरगोला, इकडं प्रेशर हाय, P1ला प्रेशर हाय तर डेव्हिएशन काय होतं पॉझिटिव्ह. इकडं काय झालं प्रेशर कमी झालं, प्रेशर इथं काय होतं कमी होतं, इथं प्रेशर कमी होतं, डेव्हिएशन काय झालं निगेटिव्ह. लो प्रेशर निगेटिव्ह, हाय प्रेशर पॉझिटिव्ह. तेच तर इथं सांगितलं होतं मी आधी.
बरोबर आहे नाही? ठीक आहे, बरं चालेल. याच्यावर एक गणित आहे ते बघूया. याच्यावर एक गणित आहे ते विचारतो. आपल्याला प्रॅक्टिस शीट घेणं आहे. वर्गात असते तरी चांगलं झालं असतं. दन 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 गणितं घेतली असते एकाच पुस्तकातून. ओके, काय सांगितलं? ही झेडची लाईन, झेड इज इक्वल टू 1 ची लाईन आहे आणि 3 हे रेषा आहे बघा. ठीक आहे, हे 3 रेषा आहे, 3 गॅस आहे बघा. आणि हा तिसरा. ठीक आहे, हा ए, हा बी, हा सी, हा ए, हा बी, हा सी, खालचा सी, वरचा ए. ओके, बरं. काय सांगितलंय? अरेंज द गॅसेस ए बी सी, अरेंज द गॅसेस ए, बी, सी in order of increasing attractive forces, increasing attractive forces. ठीक आहे, काय सांगितले की यांना अरेंज करा म्हणे त्यांच्या इन्क्रीजिंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेसनुसार. बरं, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कधी जास्त असतात रे? जेव्हा झेडची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी असते. बरं, जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते तेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस मोर असतात. आता याच्यात बघा, झेडची व्हॅल्यू ह्या लाईनच्या खाली 1 पेक्षा कमी आहे. सर्वात कमी कोणाची आहे रे? जी झेडची व्हॅल्यू, ही इथली व्हॅल्यू ही 1 पेक्षा सर्वात जास्त दूर आहे, म्हणजे जास्त डेव्हिएशन आहे. म्हणजे हे जे सी आहे, हे सी काय आहे? झेड पेक्षा फार कमी आहे. सिंपल गोष्ट आहे की नाही? वेन बघा जरा, झेड इज लेस दॅन 1 देन देअर इज attractive forces present. ओके, आता आपण याच्या आधीचं उदाहरण बघितलं होतं का? जी व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त दूर होती तिच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त होते. मग याच्यात बघा, ही आणि ही ह्या 3 पॉईंटमध्ये सर्वात दूरचा पॉईंट हा आहे, म्हणजे याचं डेव्हिएशन 1 पासून जास्त झालेलं आहे. मग ज्याचं 1 पासून जास्त डेव्हिएशन झालेलं असन किंवा ज्या गॅसचं निगेटिव्ह डेव्हिएशन जास्त असन, नसन कळालं तर आधीचं झेड इज इक्वल टू 1, झेड इज इक्वल टू ग्रेटर दॅन 1, झेड इज लेस दॅन 1, तिथं बघा ज्याचं निगेटिव्ह डेव्हिएशन जास्त त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त. बघून घ्या वाटलं तिथं चेक करून, नोटबुकमध्ये बघा. ज्याचं निगेटिव्ह डेव्हिएशन जास्त त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स पण काय असला पाहिजे? जास्त. म्हणजे सी सर्वात जास्त, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर ए. झालं, खतम. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा, व्हेरिएशन ऑफ झेड विथ प्रेशर. प्रेशर झालं, आता टेम्परेचर. काय करणार आपण? विथ टेम्परेचर टी. तर झेड वर्सेस टी असा ग्राफ कधीच नसतो. ठीक आहे, झेड वर्सेस टी असा ग्राफ आपण कधीच काढत नाही. काय करतो आपण मग? इथं जे टी फिक्स केलेलं आहे, ठीक आहे, आणि डिफरंट गॅसेसचे टेम्परेचर घेतलेले आहे, त्याच्या जागी काय करतो आपण? सिंगल गॅस इज यूज्ड. काय करतो आपण? सिंगल गॅस इज यूज करतो आणि काय करतो? त्याचे वेगवेगळ्या टेम्परेचरवर ग्राफ काढायचा प्रयत्न करतो.
ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा एक गॅस घेतला, समजा ऑक्सिजन घेतला, त्याला 50 डिग्री गरम करू, त्याचं ग्राफ काढू, मग त्याला 100 डिग्री करू, ग्राफ काढू, त्याला 10 डिग्री करू, ग्राफ काढू, त्याला 20 डिग्री करू, ग्राफ काढू. ठीक आहे, असं करतो आपण. बरं, मग बघा ग्राफ कसे येतात. ही झेड इज इक्वल टू 1 ची लाईन, सॉरी ही अशी वर चालली, ओके. T1 T2 T3, T1 T2 T2 T3, ओके ओके. T1 T2 and T3 ZP, ओके. टेम्परेचर वॅरीज, इथे काय होत आहे, टेम्परेचर वॅरी करते. आता याच्याहून काय कळतंय रे आपल्याला, लो प्रेशर असं टेम्परेचर आहे. बरं, बघा पहिलं काय येतं, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, बघा पहिले ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस डेविएशन डिक्रीजेस, डेविएशन डिक्रीजेस, किंवा ॲज टेम्परेचर increases ideal behavior increases, ideal behavior increases. माझ्या हिशोबाने मी ग्राफ चुकीचा काढला, मला एकदा बघावं लागल बुकमध्ये. बरं, ठीक आहे. इथे गोळ झाला, परतच काढून दाखवतो, कारण कन्क्लुजन आणि हे मॅच नाही होते ना. काय सांगितलं, T1 T2 T3 T1 T2 T3. काय सांगितलं, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस डेविएशन डिक्रीजेस. टेम्परेचर काय झालेलं आहे, वाढलं आहे, डेविएशन काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. बघा याच्या इथून इथं काय झालं आहे, टेम्परेचर कमी झालं आहे, डेविएशन परत कमी झालं आहे, डेविएशन कमी झालं आहे. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत गेलं, T1 T2 T3, टेम्परेचर जसं जसं वाढलं, आता इथं T3 काय जास्त आहे, T2 त्याच्यापेक्षा कमी, T1 कमी आहे. जसं जसं टेम्परेचर वाढत चाललं आहे तसं तसं काय होतं आहे, याचं डेविएशन कमी होतं आहे. डेविएशन कमी होतं आहे म्हणजे तो काय होतो आहे, झेडची व्हॅल्यू जर 1 असेल तर गॅस कसा बिहेव करतो, आयडियल बिहेव करतो. झेडची व्हॅल्यू 1 असेल तर गॅस आयडियल बिहेव करतो. मग आता झेडची व्हॅल्यू जर 1च्या जवळ चालली आहे, याचा अर्थ गॅस काय करतोय, जास्तीत जास्त आयडियल बिहेव करतोय. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं गॅस काय करण, आयडियल बिहेव करण. आणि मी लेक्चरच्या स्टार्टलाच सांगितलं होतं काय, की गॅस लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला आयडियल बिहेव करतो. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर, बघा इथं प्रेशर लो आहे, कमी आहे. जसं टेम्परेचर वाढत चाललंय, आता हे T1 टेम्परेचर, हे जे चाललंय ना असं, हे
हे असं T3 आहे, सॉरी हे काय T3, हे T3, T2, T1. तर जसं जसं टेम्परेचर वाढत चाललंय तसं तसं हे याच्या जवळ चाललंय. समजा T4 असं आलं, हे काय झालं T4, म्हणजे जवळजवळ चाललंय. हाय टेम्परेचर, जसं जसं टेम्परेचर हाय होते तसं तसं गॅस रिअलच्या जवळ जाते, तसं तसं गॅस काय होते रिअलच्या जवळ जाते. एवढंच लक्षात ठेवायचं आहे काय की टेम्परेचर वाढलं तर तुमचा गॅस काय होतो रिअलच्या जवळ जातो. ठीक आहे, बस एवढंच आहे. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला आपण वेंडर वॉल इक्वेशन बघणार आहोत. ठीक आहे, परीक्षेत मी प्रश्न टाकून दिलता, मी म्हणजे ज्यांना सेट करायला दिलती त्यांनी टाकून दिलता. ते वेंडर वॉल इक्वेशन आता येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ते वेंडर वॉल इक्वेशन बघूया. त्यानंतर लिक्विफिकेशन काय ऑफ गॅस काय असतं या सगळ्या गोष्टी आपण बघू आणि पुढचं मग आपण सुरू करू. ठीक आहे, चालेल, तोपर्यंत भेटूया.